नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 3 अर्थात शेती व्यवस्थापन, विपणन आणि वनशेती या विषयाचा पाठ क्रमांक 3 ज्याचं नाव पीक पद्धती असं आहे याला सुरुवात करणार आहोत। यापूर्वी आपण पेपर 3चा पाठ क्रमांक 1 आणि 2 हे पूर्ण केलेले आहेत। या दोन्ही पाठाचे स्वाध्याय कशाप्रमाणे सोडवायचे याचीही तुम्हाला कल्पना दिलेली आहे आणि तत्पूर्वी आपण आपल्या पूर्ण अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा कशा घेतल्या जातात या सर्व माहिती तुम्हाला याबाबतची दिलेली आहे। आज जो आपण पाठ क्रमांक 3 पाहणार आहोत पीक पद्धती, यामध्ये जे उपघटक आपल्याला अभ्यासायचे आहेत ते याप्रमाणे। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत पीक पद्धतीची व्याख्या। प्रत्यक्षात पीक पद्धती म्हणजे नक्की काय हे अगोदर आपण पाहणार आहोत। त्यानंतर आपण पाहणार आहोत पीक पद्धतीचे प्रकार। पीक पद्धतीचे जे एकूण प्रकार आहेत, प्रमुख 2 प्रकार आहेत। एक म्हणजे एक पीक पद्धत 3.2.1 या ठिकाणी तुम्हाला शीर्षक दिसतंय, आणि दुसरं म्हणजे 3.2.2 बहुविध पीक पद्धत। आणि या बहुविध पीक पद्धतीमध्ये परत मग वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तसे 7 प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। त्यामध्ये 3.2.3 जो तुम्हाला दिसतोय तो मिश्र पीक पद्धत, त्यानंतर 0.4 आहे तो आंतर पीक पद्धत, 3.2.5 आहे तो पट्टा पेर पीक पद्धत, त्यानंतर 3.2.6 क्रमवार पीक पद्धत, साखळी पीक पद्धत 3.2.7 हा मुद्दा आहे, 3.2.8 हा संधी ज्याला आपण कॅच पीक पद्धत असं म्हणतो, इंग्रजी नामांतर त्याचं कॅच क्रॉपिंग सिस्टीम असं आहे, त्याला मराठीमध्ये आपण संधी पीक पद्धत असं संबोधतो। आणि शेवटची जो पीक पद्धती आहे किंवा पीक पद्धतीचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे बहुस्तरीय किंवा बहुमजली पीक पद्धत। तर अशा पद्धतीनं आपण एकूण 9 उपघटक या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर या 9 उपघटकांची माहिती आता आपण एका पाठोपाठ एक पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत याची प्रस्तावना। थोडक्यात या पाठाविषयीची आपल्याला माहिती घ्यायची आहे। तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये जे उपलब्ध असणारे नैसर्गिक संसाधन आहेत त्यामध्ये जमीन हे सर्वाधिक महत्त्वाचं संसाधन संबोधलं जातं। वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज आणि विविध उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे हे भागवण्यासाठी जे 3 मार्ग आहेत त्यामध्ये पहिला मार्ग म्हणजे अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणणे, दुसरा म्हणजे पिकाचे दर हेक्टरी उत्पन्न वाढवणे, आणि तिसरा म्हणजे लागवडीखाली असलेल्या जमिनीचा सुयोग्य वापर करणे। तर भारतामधील साधारणपणे 70% लोक जी जमीन आहे ती जमीन कोरडवाहू म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, आणि बहुतांशी जमिनीचे जे आकारमान आहेत ते सुद्धा खूप छोटे आहेत। त्यामुळे जमिनीत वर्षातून सामान्यतः बऱ्याच ठिकाणी एकच पीक घेतलं जातं। तांत्रिक सुधारणाच्या आधारे या सर्व क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरता येतात। तर आता पहिला मार्ग जो आपण 3 मार्गापैकी सांगितलं होतं म्हणजे अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणणे, हे याच्यावरती काही मर्यादा आहेत। उलटं वाढत्या लोकसंख्येमुळे जी उपलब्ध शेत जमीन आहे तेच शहरीकरणाखाली जायला लागलेले असल्यामुळं
शेतीयोग्य जमिनीचं प्रमाण उलटं घटू लागलेलं आहे. त्यानंतर पिकाचे दर हेक्टरी उत्पादन वाढवणं यालाही मर्यादा आहेत. दोन पिकांच्या दोन ओळीमध्ये किंवा एकाच ओळीतील दोन पिकामध्ये त्याला वाढीसाठी योग्य असं अंतर ठेवून वनस्पतीची हेक्टरी संख्या आपल्याला कायम ठेवावी लागते आणि एका वनस्पतीपासून आपण एका विहित मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त करू शकत नाही, ते त्याच्या अनुवंशिक गुणधर्मानुसार. आणि साहजिकच त्यामुळं एका हेक्टर क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणं यालाही मर्यादा आहेत. अगदी जमीन, हवामान, अन्नद्रव्य या सर्व बाबींची योग्य उपलब्धता झाल्यानंतरही आपण दर हेक्टरी पिकाचं उत्पादन हे विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवू शकत नाही. त्यामुळं जो तिसरा पर्याय आपण या ठिकाणी बघितला होता, तर लागवडीखाली ज्या जमिनी आहेत त्यांचा योग्य वापर करणं किंवा योग्य व्यवस्थापन करणं हा एकच पर्याय आपल्यापुढं राहतो की जो प्रभावीपणे आपल्याला वापरता येतो. मग जमिनीची उत्पादकता असेल किंवा निव्वळ नफा असेल तो मिळवण्यासाठी किंवा स्थिरता टिकवण्यासाठी या जाणाऱ्या ज्या वापरल्या विविध पद्धती जातात, त्या विविध पद्धतींना आपण पीक पद्धती असं म्हणतो. आता ही पीक पद्धतीची व्याख्या शब्दशः काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर साधारणपणे शेतकऱ्याने त्याच्याजवळ असलेले जे शेत आहे, एकूण शेत मग एकरामध्ये असेल, हेक्टरमध्ये असेल, एका ठिकाणी असेल किंवा आसपास वेगवेगळ्या ठिकाणी असेल, शेतकऱ्याने त्याच्या शेतावर कोणकोणती पिकं घ्यायची, ती कोणत्या क्रमाने घ्यायची, त्याची पेरणी कशी करायची, या सर्वाचं नियोजन म्हणजे पीक पद्धती होय. किंवा एका विशिष्ट कालावधीमध्ये जमिनीत लागवड करण्यात येणाऱ्या पिकांचा विशिष्ट क्रम जो आहे तो क्रम म्हणजे पीक पद्धती. तर साधारणपणे वर्षातून 3 हंगाम किंवा वार्षिक द्विवार्षिक पीक असतील तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या क्रमाने पिकं घेणार आहात त्या पिकांचा विशिष्ट क्रम म्हणजे पीक पद्धती होय. तर मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पीक पद्धतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे एक पीक पद्धत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मोनोकल्चर असं म्हणतो. तर एक पीक पद्धत म्हणजे काय, तर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीमध्ये त्या जमिनीत वारंवार एकच मुख्य पीक घेणे होय. म्हणजे एकाच जमिनीत तेच पीक नेहमी घेत राहिल्यामुळं काय होतं, जमिनीची घडण, सुपीकता आणि उत्पादन क्षमता यावरती सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो. परंतु आधुनिक शेती व्यवस्थापन पद्धतीद्वारे त्यावर आपल्याला मात करता येते आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळवता येतं. तर ही एक पीक पद्धत प्रामुख्यानं जर तुम्ही विचार केला आपण तर कोकणामध्ये तुम्हाला दिसून येते. तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. किंवा पश्चिम महाराष्ट्राचे काही पॉकेट्स आहेत जिथे साखर कारखानदार आहे, त्या ठिकाणी ऊस प्रामुख्यानं पिकवलं जातं. नागपूर भागामध्ये कापूस किंवा संत्र्यासारखी पिकं सतत जमिनीमध्ये घेतली जातात. तर हे एक पीक पद्धत असण्यामागची कारणं काय आहेत, म्हणजे कोणत्या विशिष्ट बाबींमुळं किंवा गोष्टींमुळं ही एक पीक पद्धती अंमलात आलेली आहे किंवा त्या भागामध्ये प्रचलित झालेली आहे ते आपण पाहूया. तर एक महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्याकडे जी शेत जमीन आहे ती लहान आहे, तुकड्यात आहे आणि जास्त पिकाची निवड करण्याला त्या ठिकाणी वाव नाही. त्यामुळं शेतकऱ्याचा कल एक पीक पद्धती घेण्याकडे राहतो. त्यानंतर एखाद्या भागामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन आहे त्या भागामध्ये असलेलं जे विशिष्ट प्रकारचं हवामान आहे त्या विशिष्ट प्रकारच्या पिकालाच पोषक असतं. जसं की आता मी मगाशी उदाहरण दिलं होतं तुम्हाला की कोकणामध्ये भात, तर तिथं सतत पाऊस जास्त असतो आणि तिथं भाताशिवाय दुसरं पीक घेणंसुद्धा अशक्य असतं. तर हे एक कारण एक पीक पद्धतीला असू शकतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा एखादा प्रकार एखाद्या विशिष्ट पिकासाठीच उपयुक्त असतो. म्हणजे कोकणात जी जमीन सखोल असतात आणि पाणी साचून दलदल होते त्यामुळे त्या ठिकाणी भात पिकाची लागवड केली जाते. त्यानंतर कौटुंबिक गरजामुळं सुद्धा विशिष्ट प्रकारची पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
उदाहरणार्थ कोकणात लोकांचं मुख्य अन्न हे भात आहे. त्यामुळं हे भात किंवा साळ हे पीक पिकवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. तसंच विशिष्ट पिकाच्या लागवडीचे कौशल्य शेतकऱ्याकडे असल्यामुळं दरवर्षी तेच ते पीक घेण्याचा तो प्रयत्न करतो. वंश परंपरेनं काही पिकांचा जे ज्ञान आहे ते पुढेला मिळत जातं आणि ती पिढी मग त्या ज्ञानाचा उपयोग करून तीच पिकं घेण्याकडे त्यांचा कल राहतो. तर या ठिकाणी आपण एक कॅप्शन दिलेलं आहे. त्या कॅप्शनमध्ये काय म्हणतो पहा, कोकणात भात आणि विदर्भात कापूस व पश्चिम महाराष्ट्रात ऊस ही पीक पद्धतीची कोणत्या एक पीक पद्धतीची प्रमुख उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक पीक पद्धतीविषयी माहिती सांगता येईल. तर एक पीक पद्धती म्हणजे काय आणि त्या एक पीक पद्धती प्रचलित असण्यामागची कारणं काय याचा आता आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पीक पद्धतीचा जो दुसरा प्रमुख प्रकार आहे त्याला म्हणतात बहुविध पीक पद्धत किंवा बहुगुणित पीक पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये नाव आहे मल्टिपल क्रॉपिंग. तर एखाद्या जमिनीमध्ये वर्षभरामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा अनेक पिकं घेणं म्हणजे बहुविध पीक पद्धत किंवा बहुगुणित पीक पद्धत असेल. तर ह्या बहुविध किंवा बहुगुणित पीक पद्धतीचे फायदे काय त्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे फायदे जर तुम्हाला सांगायचे झाले तर असे सांगता येतील. शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न आणि शेतवाडीवरील जनावरांसाठी वर्षभर चारा उपलब्ध होतो. आता वेगवेगळी पिकं तुमच्या शेत जमिनीवर झाली की तुम्हाला शेत जमिनीमध्ये पिकं निवडायला वावर होतं. काही पिकं तुम्ही अन्नधान्यासाठी निवडू शकता, काही पिकं जनावरांना चाऱ्यासाठी निवडू शकता, काही पिकं अशी असतात की ती दोन्ही उद्देश सफल करतात. उदाहरणार्थ ज्वारी, मका यासारखी पिकं आहेत ही चारा म्हणून आणि त्याचं धान्य आपल्याला मानवासाठी अन्न म्हणून वापर करता येतो किंवा बाजरीसुद्धा तशा पद्धतीने आपल्याला वापर करता येतो. वेगवेगळ्या पिकांचा समावेश पीक योजनेत असल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढायला मदत होते. तुमच्या जमिनीमध्ये अधूनमधून तुम्ही कडधान्याची पिकं घेतली तर त्या कडधान्याच्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात ज्यामध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात आणि हे जीवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये मिसळतात आणि साहजिकच त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढवलं जातं आणि जमिनीची सुपीकता वाढते. त्याच पद्धतीनं ही जी कडधान्य पिकं आहेत किंवा डाळवर्गीय पिकं आहेत ही जेव्हा पक्व होतात तेव्हा त्यांची पानगळ होते आणि ही पानगळ झाल्यामुळं जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. तर हा एक फायदा आपल्याला बहुविध पीक पद्धतीमुळे प्राप्त होतो. बहुविध पद्धतीमध्ये मजुरांना वर्षभर काम मिळतं व त्याची कार्यक्षमता वाढते. वेगवेगळी पिकं लावल्यामुळं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं काम शेतमजुरावर उपलब्ध होतं आणि कोणत्याही भागामध्ये शेतमजूर हा कामाविना आळशी राहत नाही. साहजिकच त्यामुळं सतत कामात राहिल्यामुळं त्याची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. काही छोट्या कालावधीची जर पिकं तुमच्या त्या बहुविध पीक पद्धतीमध्ये घेतली तर शेतकऱ्याला वरचेवर उत्पन्न मिळतं आणि साहजिकच त्यामुळं पैशाचा ओघ त्याच्याकडे कायम राहतो. तर छोटी पिकं वरचेवरमध्ये जशी की पालेभाज्याची पिकं असतील किंवा कमी कालावधी असणारी इतर पिकं असतील ती घेतल्यामुळं वर्षभर वापरायला जो खर्च किंवा पैसा लागतो तो पैसा पुरवण्यासाठी ह्या बाबींचा उपयोग होतो. बहुविध पीक पद्धतीमुळे जमीन, खते, पाणी यांचा पुरेपूर वापर होतो. वर्षभर जमीन कोणत्याही कालावधीमध्ये पडीक राहिल्यामुळं जमिनीत असलेले जे अन्नअंश आहे किंवा जमिनीवर उपलब्ध असलेलं पाणी आहे याचा योग्य वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला बहुविध पीक पद्धतीचे फायदे सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो बहुविध पीक पद्धतीचे तोटे. जसे प्रत्येक गोष्टीला फायदे असतात तसे काही त्याचे वीक पॉईंट्स किंवा वैगुण्य असतात किंवा ज्याला आपण तोटे असं म्हणतो. वर्षभरात एका पाठोपाठ जेव्हा तुम्ही 2 किंवा अनेक पिकं घेता त्यामुळं काय होतं की 2 पिकाच्या दरम्यान फारसा कालावधीमध्ये न मिळावं जमिनीची मशागत योग्य प्रकारे होत नाही. तर पहिला तोटा असा आहे की मशागतीसाठी वेळ कमी मिळतो. त्यानंतर प्रत्यक्ष लागवडीसाठी सुद्धा वेळ कमी मिळतो. वारंवार पिकं घ्यायची, वर्षातून 3 पिकं काढायची, त्यामुळं आपल्याला वेळ कमी उपलब्ध राहतो. त्यानंतर लागवडीची पूर्व मशागत जर व्यवस्थित नाही झाली तर आपल्याला आंतर मशागतीसाठी खर्चिक कामं करावी लागतात.
पूर्व मशागत चांगली न झाल्यामुळं आंतर मशागत तुम्ही जमीन घट्ट राहणे किंवा जमिनीत तणाचा प्रादुर्भाव वाढणे, किडीकीटक रोगांचा अशा अनेक प्रकारचा कामासाठी आंतर मशागत करावी लागते आणि पीक संरक्षणाचाही खर्च त्यामुळं वाढला जातो. त्यानंतर जर विचार केला तुम्ही तर शेतीवाडीवर घेण्यात येणाऱ्या दीर्घ मुदतीच्या पिकाखालचं क्षेत्र आपोआपच कमी होतं. बहुविध पीक पद्धती म्हणजेच वर्षात 2 किंवा अधिक पिकं घेणे, याचाच अर्थ वार्षिक पिकं जी आहेत जसं की ऊस किंवा द्वैवार्षिक पिकं असतील, पपई, केळी, ह्या पिकाखालचं क्षेत्र आपोआपच या बहुविध पीक पद्धतीमुळं कमी होतं. तर हा एक तोटा आपल्याला बहुविध पीक पद्धतीचा सांगता येईल. आता बहुविध पीक पद्धतीचे अनेक उपपद्धती आहेत. त्या उपपद्धतीविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. यामध्ये जी पहिली पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीचं नाव आहे मिश्र पीक पद्धत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मिक्स्ड क्रॉपिंग असं म्हणतो. तर या मिश्र पीक पद्धतीची जर व्याख्या सांगायची झाली तर असे सांगता येईल आपल्याला की एकाच शेतात किंवा जमिनीमध्ये एकाच वेळी म्हणजे एकाच हंगामात 2 किंवा अधिक पिकं घेणं म्हणजे मिश्र पीक पद्धत होय. तर एकाच वेळी एकाच जमिनीत 2 किंवा अधिक पिकं घ्यायची म्हणजे मिश्र पीक पद्धत. आणि ही पिकं विशिष्ट अंतर न ठेवता सर्व बियाणे एकत्र मिसळून एकाच वेळी पेरली जातात, तेव्हा त्याला मिश्र पिकं असं म्हणतो. सर्वसाधारणपणे तृणधान्यामध्ये कडधान्य मिसळून पेरलेली दिसतात तुम्हाला. ते मिश्र पीक पद्धतीचं एक कॉमन उदाहरण म्हणून आपल्याला तृणधान्यामध्ये कडधान्य घेणं हे एक उदाहरण त्या ठिकाणी देता येईल. तर ह्या अशा प्रकारच्या मिश्र पीक पद्धतीचे काय फायदे आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहे. एक म्हणजे मिश्र पीक पद्धतीमुळं एकाच जमिनीत 2 किंवा अधिक पिकं घेत असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात आणि काही लघु कालावधीची पिकं लवकर निघाल्यामुळे जशी भाजीपाल्याची पालेभाजीची पिकं शेतकऱ्याला पैशाचा ओघ कायम राहतो. तर हा मिश्र पीक पद्धतीचा प्रमुख फायदा आहे. त्यानंतर प्रतिकूल हवामानामुळं जर एखाद्या पिकाचं नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकापासून उत्पन्न मिळतं आणि संपूर्ण शेत जे तोट्यात जाणार होतं एक पीक पद्धतीमध्ये असं होऊ शकतं. पण बहुविध पीक पद्धती एक पीक कोणत्याही कारण असतं, पाणी कमी जास्त झालं असल्यामुळं किंवा किडीकीटक रोगाचा प्रादुर्भाव कमी जास्त झाल्यामुळं किंवा मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये अचानक भाव कोसळल्यामुळं जे नुकसान होतं ते एखाद्या पिकात नुकसान झालं तर दुसऱ्या पिकात त्या फायदा निघालेला असतो. त्यामुळे एकंदरीत जे होणारा तोटा किंवा नुकसान असतं ते कमी होतं किंवा त्याची झळ जी आहे ती शेतकऱ्याला कमी बसते. त्यानंतर एकाच वेळी विविध पिकं पेरल्यामुळं वर्षभर मजुरांना काम मिळतं, कारण कामाचं वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी उपलब्ध राहतं आणि त्यामुळं कामाचं वाटप करणं शेतमजुरांसाठी सोपं जातं. त्यानंतर उपलब्ध जमीन आणि अन्नद्रव्यांचा योग्य वापर, मध्ये जागा शिल्लक राहत नाही. आपण मिसळून पीक पेरतो त्यामुळे मधल्या जागेमध्ये मिश्र पीक असल्यामुळं आपल्याला त्याचा फारसं काही जागा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही आणि जमीन पूर्णपणे वापरली जाते. आणि साहजिकच जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्ये जे आहेत ते अन्नद्रव्येसुद्धा योग्य पद्धतीनं किंवा पूर्णपणे वापरली जातात. शेतकऱ्यांना नेहमी लागणारे कोणते अन्नधान्य असतील, कडधान्य असतील, साखरेची पिके असतील किंवा धाग्याची पिके असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारची पिके लावून तो शेतकरी स्वतःची गरज भागवू शकतो. त्याला शेतीवाडीवर स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा मजुरांसाठी अन्नधान्य लागतात, काही कडधान्य लागतात, साखरेची पिकं असतात किंवा इतर काही पिकं असतात जे कौटुंबिक गरजेसाठी लावायची असतात, ती त्याला लावता येतात मिश्र पीक पद्धतीमुळे. एक पीक पद्धतीमध्ये ह्या गोष्टी सहज शक्य होत नाहीत. त्यानंतर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मातीची धूप थांबते. दाटीवाटीने पिकं राहिल्यामुळं मधली जागा पूर्णपणे वापरली गेल्यामुळे त्या जागेत तण उगवत नाही आणि पीक उगवल्यामुळं तणाची वाढ थोपली जाते. त्याचप्रमाणे माती इकडं तिकडं वाहून जात नाही. दाटीदाटीन झाडं असल्यामुळं किती पाऊस पडला अथवा पाण्याच्या प्रमाणेसुद्धा जमिनीची धूप होत नाही. तर हे फायदे आपल्याला मिश्र पीक पद्धतीचे सांगता येतात. त्यामुळे तर पुढचा फायदा म्हणजे मिश्र पिकामुळं कीटक रोग आणि प्रतिकूल हवामान यामुळं जो धोका असतो त्या धोक्यापासून पिकाचा आपल्याला बचाव करता येतो. मिश्र पिकामध्ये जर तुम्ही चारा पिकाची लागवड केली तर शेतावरील जनावरांचा खाद्याचा प्रश्न या ठिकाणी मिळतो. म्हणजे जसं कौटुंबिक गरजा भागवल्या जातात तसं त्याच्या
शेतीवाडीवर असणारे जे पशुधन आहे त्या पशुधनासाठी जो चारा लागतो त्या चाऱ्यासाठी सुद्धा आपल्याला काही पिकांचा समावेश तुमच्या पीक पद्धतीमध्ये शेतीवाडीवरती करता येतो आणि तो फायदा मिळतो. अशा पद्धतीनं मिश्र पीक पद्धतीचे आपल्याला फायदे सांगता येतील. आता मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण एकाच वेळी एकाच जमिनीत 2 किंवा अधिक पिकं लावतो, एक प्रमुख पीक आणि एक दुय्यम पीक. तर ह्या दुय्यम पिकाचे गुणधर्म कोणते असले पाहिजेत हे पिकं निवडत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते, कारण मुख्य पिकाचं उत्पन्न त्यामुळं घटता उपयोगी नाही. तर त्यासाठी वाढीची जी सवय आहे त्या दुय्यम पिकाची मुख्य पिकामध्ये जे आपण मिश्र पीक घेणार आहोत त्याची वाढीची जी सवय आहे ती मुख्य पिकापेक्षा वेगळी असली पाहिजे, की जेणेकरून मुख्य पिकाच्या वाढीमध्ये त्याने अडथळा आणला नाही पाहिजे. मुख्य पीक उंच वाढणार असेल तर मिश्र पीक तुम्ही बुटकं राहणारं किंवा उंचीनं कमी असणारं निवडायचं आहे. त्यानंतर ते पीक मुख्य पिकाच्या अगोदर किंवा नंतर होणारा असावं, म्हणजे पक्वता कालावधी जो येतो पिकाचा तो वेगळा असला पाहिजे. मुख्य पिकापेक्षा ते शक्यतो लवकर निघणारा असेल तर आणखी जास्त फायद्याचं होतं, किंवा मुख्य पीक काढल्यानंतर त्याची तुम्ही काढणी केली तरी चालू शकते, की जेणेकरून दोन्ही पिकाची काढणी मळणी वेगवेगळ्या वेळ आल्यामुळे काही बाबी आपल्याला सुलभ होतील. मुळांचे प्रकारसुद्धा मुख्य पिकापेक्षा वेगळे, जशी उंची किंवा वाढ वेगळी असली पाहिजे तशी मुळांचे प्रकार वेगळे असले पाहिजेत. एक पीक जर सोटमुळाचं असेल तर दुसरं पीक तंतुमय मुळाचं असावं, जे जमिनीच्या वरच्या स्तरात वाढतील, आणि सोटमुळाचं पीक जमिनीवर खोलवर जाईल. त्यामुळे वेगवेगळ्या खोलीवरनं अन्न आणि पाणी ते घेतील आणि एकमेकाला त्यामुळे स्पर्धा होणार नाही आणि एकमेकाच्या वाढीवरती त्यामुळे सुद्धा परिणाम होणार नाही. दुय्यम पीक शक्यतो कडधान्य म्हणजे शेंगा कुळातील असावं, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. आता ही सुपीकता कशी वाढते या अगोदरच आपण पाहिलेले. एकतर अशा पिकांच्या मुळांवरती गाठी असतात ज्यामध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात, जे हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये स्थिर करत असतात. त्यामुळे नत्र जमिनीमध्ये स्थिर केल्यामुळे त्याचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे ही जी पिकं असतात ह्या पिकाची पानगळ पक्वतेच्या कालावधीच्या वेळी होते आणि साहजिकच त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं असतं. तर दुय्यम पिकाची हवामानासंबंधी काटेकोर अपेक्षा नसावी, म्हणजे साधारणपणे विशिष्ट प्रकारचंच हवामान त्याला लागणारं असं पीक असू नये, की जेणेकरून कोणत्याही हवामानामध्ये ते चांगल्या पद्धतीने येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही मिश्र पीक पद्धतीमध्ये दुय्यम पीक निवडत असता तेव्हा त्या पिकाचे गुणधर्म तुम्ही पाहिले पाहिजेत. मिश्र पीक पद्धतीचे जे तोटे आहेत ते प्रामुख्याने कोणते आहेत, तर आंतर मशागतीसाठी विविध यंत्रे आणि अवजार यांचा आपल्याला अजिबात वापर करता येत नाही. जर विशिष्ट ओळीमध्ये मध्ये जागा सोडून तुम्ही पिकं लावली तर मध्ये जागा राहते, त्यामध्ये तुम्हाला विविध यंत्राद्वारे किंवा बैलजोडीद्वारे सुद्धा अंतर मशागत करता येऊ शकते. मात्र मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण बियाणं मिसळून लावत असल्यामुळं आणि 2 ओळीमध्ये विशिष्ट अशी जागा राहत नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अंतर मशागत करता येणं शक्य नसतं. पिकाच्या काढणीनंतर लगेच करायची जी मशागतीची कामे असतात ती आपल्याला करता येत नाही, कारण एक पीक काढल्यानंतर दुसरं पीक जमिनीमध्ये असतं आणि त्यामुळं साहजिकच लगेचच नंतरच्या पिकासाठी जी मशागत करायची असते ती मशागत आपण या ठिकाणी करू शकत नाही. तर हा एक तोटा आपल्याला अंतर मशागतीमध्ये आहे. त्यानंतर काही जी पिकं आहेत ती कीटक आणि रोगांना आश्रय देतात, त्यामुळं मुख्य पिकावरती किंवा पुढील पिकांवरती त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तर हा एक तोटा मिश्र पीक पद्धतीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन पिकाचे उत्पन्न आणि गुणवत्तासुद्धा घटते. आता हे साहजिकच आहे, दाटीवाटीने जेव्हा पिकं पेरली जातात विशिष्ट अंतर ठेवून पिकं पेरली तर त्या वाढीला योग्य जागा मिळते, त्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्याचा योग्य वापर करता येतो. परंतु मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण तसं होत नाही. दाटीने पिकं मोकळ्या जागेत मिश्र पीक असतं, त्यामुळं पूर्ण जमीन झाकली जाते आणि जमिनीतील अन्न आणि पाणी मोठ्या प्रमाणात शोषलं जातं. त्यामुळे मुख्य पिकाशी स्पर्धा होऊन मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि वाढीवर परिणाम झाल्यानंतर आपोआपच त्याच्या उत्पन्नावरती सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होतो. आता दोन्ही पिकांच्या गरजा भिन्न असल्यामुळं शेती व्यवस्थापनातील बऱ्याच वेळा अडचण येते. जर वेगवेगळ्या एकाच प्रकारचे अंतर मशागतीची कामं असतील, एकाच प्रकारचे खताची उपलब्धता द्यायची असेल तर ते सोपं असतं, परंतु
मिश्र पिकांच्या गरजा भिन्न असतात बऱ्याच वेळा आणि त्या गरजा भिन्न असल्यामुळं जे व्यवस्थापन जे करायचं आहे किंवा मशागत जी करायची त्यामध्ये फार मोठी अडचण आपल्याला ठिकाणी येते. तर हे झालं मिश्र पीक पद्धतीचे तोटे. त्यानंतर बहुविध पीक पद्धतीमध्ये जी दुसरी पीक पद्धती आहे ती म्हणजे आंतरपीक पद्धत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटरक्रॉपिंग असं संबोधतो. तर आपण मिश्र पीक पद्धतीमध्ये काय बघितलं की 2 किंवा अधिक पिकं एकत्र बी मिसळून पेरणे, 2 ओळीमध्ये विशिष्ट जागा ठेवते म्हणजे मिश्र पीक पद्धत. आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला एकाच वेळी 2 किंवा अधिक पिकं एकाच हंगामात एकाच जमिनीवर पेरायची असतात. मात्र या ठिकाणी हे एक विशिष्ट रचनेद्वारे पेरले जातात किंवा 2 ओळीमध्ये विशिष्ट अंतर ठेवून पेरली जातात. हा मुख्य फरक मिश्र पीक पद्धत आणि आंतरपीक पद्धतीमध्ये आहे. तर या ठिकाणी उदाहरणादाखल द्यायचं तर ज्वारी प्लस तूर किंवा बाजरी प्लस तूर हे 3:1 किंवा 8:2 या पद्धतीने विशिष्ट अंतर ठेवून ओळीमध्ये तुम्हाला पेरता येतात. तर हे झालं आंतरपीक पद्धतीचं अर्थ किंवा व्याख्या. तर या ठिकाणी आपण एक कॅप्शन दिलेलं आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य व दुय्यम पीक विशिष्ट रचनेमध्ये 2 ओळीत विशिष्ट अंतर ठेवून पेरतात. मात्र मिश्र पीक पद्धतीमध्ये अशी कोणतीही विशिष्ट रचना किंवा अंतर न ठेवता 2 किंवा अधिक पिकांचे बियाणे एकत्र मिसळून पेरतात. तर हा मुख्य फरक जो आहे तो आंतरपीक पद्धत आणि मिश्र पीक पद्धतीमध्ये आहे. अन्यथा दोन्ही पद्धतीमध्ये 2 किंवा अधिक पिकं एकाच जमिनीवर एकाच हंगामात पेरली जातात. या ठिकाणी जे छायाचित्र दिसते त्यातून तुम्ही पाहू शकता की 2 वेगवेगळी पिकं पेरलेली आहेत आणि दोन्ही पिकांच्या ओळीमध्ये विशिष्ट असं अंतर या ठिकाणी ठेवले, म्हणून ही आंतरपीक पद्धत आहे. तर आंतरपीक पद्धतीसाठी सुद्धा जेव्हा आपण दुय्यम पीक निवडतो ते सर्वसाधारणपणे मिश्र पीक पद्धतीनेच त्याला एक चांगले गुणधर्म असावे लागतात की जेणेकरून मुख्य पिकाच्या वाढीवरती किंवा मुख्य पिकाच्या उत्पन्नावरती त्या दुय्यम पिकामुळं कोणत्याही पद्धतीचा परिणाम होणार नाही, विशेषतः विपरीत परिणाम होणार नाही. तर आंतरपीक पद्धतीत जे दुय्यम पीक किंवा दुसरं पीक निवडायचं असतं त्या दोन्हीच्या वाढीची रचना वेगळी असली पाहिजे. म्हणजे दुय्यम पिकाची वाढ मुख्य पिकापेक्षा वेगळी असली पाहिजे. जर आंतरपीक पद्धतीमध्ये जर मुख्य पीक उंच वाढणार असेल तर दुय्यम पीक बुटकं राहणार असावं. भारदार वाढीची दोन्ही पिकं चालणार नाहीत. एक भारदार वाढत असेल तर दुसरं उंच सरळसोट वाढणारं पीक त्या ठिकाणी असलं पाहिजे की जेणेकरून एकमेकाच्या वाढीमध्ये त्यामुळं अडथळा निर्माण होणार नाही. मग सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दुय्यम पिकाच्या अन्नद्रव्याची जी गरज आहे ती मुख्य पिकापेक्षा वेगळी असावी की जेणेकरून दोन्हीमध्ये आपल्याला विशेष अशी स्पर्धा त्या ठिकाणी राहणार नाही. मुख्य आणि दुय्यम पिकाची उंची वेगळी असावी हे पहिल्या मुद्द्यामध्येच आलेलं आहे. दुय्यम पीक या ठिकाणी सुद्धा जसं आपण मिश्र पीक पद्धतीने पाहिलं तसं या आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा दुय्यम पीक हे शक्यतो कडधान्य किंवा शेंगवर्गीय ज्याला आपण डाळवर्गीय पीक असं म्हणतो ते असलं पाहिजे की त्याची कारणंही तुम्हाला आता सांगितलेली मी ते पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही. नत्रांचं स्थिरीकरण वाढतं किंवा पानगळीमुळं जमिनीमध्ये सेंद्रिय खताचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. त्यानंतर मुख्य आणि दुय्यम पिकाच्या परिपक्वतेचा कालावधी वेगवेगळा असला पाहिजे. मुख्य पीक शक्यतो अगोदर निघणार असेल तर दुय्यम पीक उशिरा निघणार असावं किंवा त्याच्या विरुद्ध पद्धतीनं ते असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जे आंतरपीक पद्धतीमध्ये जे आपण दुय्यम पीक घेतो त्याचे गुणधर्म या ठिकाणी असले पाहिजेत. त्यानंतर आंतरपीक पद्धतीचे जे फायदे ते काय आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहायचे आहेत. तर आंतरपीक पद्धतीमध्ये 2 किंवा अधिक पीक घेत असल्यामुळं अन्न आणि जागेचा पुरेपूर आणि कार्यक्षम वापर होतो. मधली जागा शक्यतो वाया जात नाही. उपलब्ध जागेमध्ये जे दोन्ही पिकाची मुळं व्यवस्थित पसरली जाऊन ते संपूर्ण अन्न आणि पाण्याचा किंवा ओल्याचा वापर करून घेतात. त्यानंतर वेगवेगळी पिकं घेतल्यामुळं किडी रोग आणि प्रतिकूल हवामानावर होणारं नुकसान जे आहे ते टाळता येतं. आता वेगवेगळी पिकं घेतल्यामुळे एका पिकावर जरी प्रतिकूल हवामानावर किडी कीटक किंवा रोगाचा परिणाम झाला तर दुसऱ्या पिकापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. एखाद्या पिकाला जर मार्केटमध्ये अचानक भाव कोसळले तर दुसऱ्या पिकापासून चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि एकूण नुकसान किंवा एकूण जो तोटा आहे तो या ठिकाणी आपल्याला टाळता येतो.
त्यानंतर 2 किंवा अधिक पिकं घेतल्यामुळे काय होतं, मजुरांना वर्षभर काम मिळतं, विविध स्वरूपाचं काम मिळतं आणि साहजिकच त्यामुळे शेतकऱ्याला ते सोपं जातं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीत काम वाटप करण्याचं. साहजिकच कोणत्याही भागामध्ये, वर्षभरातल्या कोणत्याही भागामध्ये कामा वाचून जो शेतमजूर आहे तो आळशी राहत नाही आणि त्याची कार्यक्षमता या ठिकाणी वाढली जाते. जर तुम्ही या पद्धतीमध्ये जसं मिश्र पीक पद्धतीमध्ये मिसळलं तसं आंतरपीकमध्ये ते तुम्ही चाऱ्याची पिकं घेऊ शकता आणि चाऱ्याची पिकं घेतल्यामुळं तुमच्या शेतीवाडीवर जे पशुधन आहे, जी जनावरं आहेत, त्यांच्या खाद्यांची किंवा चाऱ्याची जी गरज आहे ती गरज आपोआप भागली जाते. आंतरपीक पद्धतीमध्ये जर तुम्ही नगदी पिकं घेतली तर पैशाचा ओघ तुमच्याकडे कायम राहतो. अनेक प्रकारची नगदी पिकं ह्याच्यामध्ये आहेत. ऊस असेल, कापूस असेल किंवा त्यासारखी केळी असतील, असे असंख्य पिकं आपल्याला जमिनीमध्ये नगदी पिकाच्या रूपाने लावता येतात आणि त्यापासून भरपूर पैशाचा ओघ शेतकऱ्याला प्राप्त होऊ शकतो. घनता वाढल्यामुळं किंवा प्लॅन्ट पॉप्युलेशन जे म्हणतो, वनस्पतींची जी संख्या वाढल्यामुळं तर जास्त जागा हे त्या पिकांमुळे व्यापली जाते आणि साहजिकच तणाला वाढीसाठी फार मोठा स्कोप त्या ठिकाणी राहत नाही आणि मग तणाची वाढ थोपते. त्याचबरोबर जमिनीची धूपही ते म्हणजे माती वाहून जाण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाणसुद्धा या ठिकाणी कमी होतं आणि जमिनीची धूप त्यामुळं कमी होते. आता आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा काही तोटे आहेत. काही आपण तुम्हाला मी जसे मिश्र पीक पद्धतीचे जसे फायद्याबरोबर आपण तोटे पाहिले होते, तसेच आंतरपीक पद्धतीला सुद्धा काही तोटे आहेत आणि त्यात प्रमुख तोटा जसा आपण मिश्र पीक पद्धतीला तसाच इथं आहे. अवजार किंवा यंत्राच्या सहाय्याने आंतर मशागत करणं शक्य होत नाही. एकाच प्रकारचं पीक असेल आणि मध्ये विशिष्ट अंतर असेल तर मधल्या भागामध्ये आपल्याला विविध अवजाराद्वारे, बैलजोडीद्वारे किंवा छोट्या ट्रॅक्टरद्वारे अंतर मशागत करता येते. दुय्यम पीक त्या ठिकाणी राहत असल्यामुळं ही गोष्ट आपल्याला आंतरपीक पद्धतीमुळे साध्य होत नाही. त्यामुळं आपल्याला मग बहुतांशी मॅन्युअली मजुराच्या सहाय्यानंच अशा प्रकारच्या आंतर मशागतीची कामं करावी लागतात, ज्यासाठीचा खर्च आपल्याला थोडासा वाढतो. मुख्य पिकाच्या काढणीच्या वेळी दुय्यम पिकाची अडचण ही होतेच. कोणतंही पीक, एक पीक अगोदर काढलं किंवा दुसरं पीक अगोदर काढा, कोणतंही जे पीक उशिरा पक होणार आहे त्या पिकाच्या काढणीसाठी प्रथम काढणीच्या पिकाला अडचण त्या ठिकाणी होत असते त्या काढणीच्या वेळी. त्यानंतर विविध प्रकारचे किडी, कीटक आणि रोग यांचा प्रादुर्भाव साहजिकच वाढू शकतो, जे आपण मिश्र पीक पद्धतीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता मध्ये जी विशिष्ट जागा ठेवून त्याच्यामध्ये पुन्हा दुय्यम पीक लावायचं असल्यामुळं मुख्य पिकासाठीची जी जागा असते जमिनीची ती थोडीशी कमी होते आणि साहजिकच त्यामुळे त्याच्या वनस्पतीची संख्या कमी होते आणि वनस्पतीची संख्या कमी झाली की उत्पन्न आपोआपच घटतं. कारण प्रत्येक वनस्पतीपासून जास्तीत जास्त उत्पन्न आपण एकरी जास्त उत्पन्न घेतो. मग इथं वनस्पतीची संख्या कमी होत असल्यामुळं उत्पन्न घटतं. आंतरपीक पद्धतीने जर पेरणी करायची असेल तर विशिष्ट तंत्र आणि अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असते. ती बऱ्याच गोष्टी त्यामध्ये तांत्रिक असतात, त्या बघण्यासाठी आपल्याला तशा प्रकारच्या ज्ञानाची गरज असते. भारतीय शेतकऱ्यामध्ये बऱ्याच वेळा ज्ञानाची वाढवा असते, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. अलीकडच्या काळामध्ये आंतरपीक पद्धतीचा प्रमुख उद्देश हा उत्पादनाच्या शाश्वती किंवा स्थैर्याबरोबरच प्रति एक क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं हा असतो. विविध पिकांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन प्राप्त करणं हा असा प्रयत्न आपल्याला आंतरपीक पद्धतीमध्ये असतो. आणि आता आणखी एक पीक पद्धती आपण उर्वरित वेळात घेऊया, ती म्हणजे पट्टा पेर पीक पद्धत किंवा स्ट्रीप क्रॉपिंग. तर याची जर व्याख्या सांगायची तर ज्या ठिकाणी जमिनीची पावसामुळे दब होते, विशेषतः डोंगर उताराच्या ज्या जमिनी असतात किंवा अति उताराच्या ज्या जमिनी असतात, अशा जमिनीवरती जमिनीची धूप होते. मग ही धूप टाळण्यासाठी धूप घडवून आणणारे आणि धूप रोखणारे पिकांची एका आड एक, ज्याला अल्टर्न म्हणतो आपण, पेरणी करणे आणि ती सुद्धा उताराच्या विरुद्ध दिशेने करणे, या पद्धतीला आपण पट्टा पेर पीक पद्धत असं म्हणतो. आणि या पट्टा पेर पीक पद्धतीमध्ये आपण ज्वारी, बाजरी इत्यादी धूप घडवणारी पिकं असली तर ही पिकं लावतो. त्याचवेळी दुसरी जी पिकं आहेत जी दाटीने वाढणारे, जमिनीलगत वाढणारे, जसे की भुईमूग आहे, जमिनीवर पसरून राहतो, तो एकाड एक पद्धतीने लावला
तर जमिनीची धूप थोपते, त्याचबरोबर तणाचं सुद्धा बऱ्यापैकी नियंत्रण या ठिकाणी होऊ शकतं. तर अशा 2 प्रकारची पिके शक्यतो उताराच्या जमिनीवर एकाडेक पट्ट्याच्या स्वरूपात जर घेतलं तर ते फायदेशीर ठरतं आणि या प्रकारच्या पद्धतीला आपण पट्टा पीक पद्धत असं म्हणतो. तर जवळपास आता 35 ते 36 मिनिटाचा वेळ या ठिकाणी झालेला आहे. उर्वरित वेळामध्ये आजच्या तासाच्या आपण नेहमीच्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देणार आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते दिले जातील. योग्य उत्तर देऊन तुम्ही ही परीक्षा द्यायची. नेहमी पद्धतीनं तुम्हाला परीक्षेसाठी कोड क्रमांक हा 50 असा असेल, तर 50 कोड क्रमांक टाकून तुम्ही परीक्षा निवडायची. व्याख्यान झाल्यानंतर, व्याख्यान होण्यापूर्वी परीक्षा तुम्हाला देतात, व्याख्यान झाल्यानंतर प्रिव्हियस बटन दाबून तुम्ही पेपर 3 टाकून ही वेळ निवडली की बरोबर तुम्हाला ती परीक्षा उपलब्ध होते. गो टू टेस्ट किंवा परीक्षेकडे जा, असा जिथं मराठी किंवा इंग्रजी तुम्ही जो भाषा निवडली असेल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सूचना येते. ती सूचना वापरून तुम्ही ही परीक्षा द्यावी. परीक्षा दिल्यानंतर तुम्ही ते जतन करायचे किंवा सबमिट करायचे, जेणेकरून तुम्ही दिलेल्या परीक्षेचं रेकॉर्ड आमच्याकडं राहील. तर अशा पद्धतीनं जे पीक पद्धती जो आपला पाठ क्रमांक 3 आहे त्यातला निम्मा भाग जवळपास आपण संपवलेला आहे. उर्वरित भाग आपण पुढील व्याख्यानामध्ये घेणार आहोत. तोपर्यंत पुढील व्याख्यानापर्यंत नमस्ते.